नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी इस्मा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट याचा उल्लेख केलेला आहे. आता हा इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट नेमका काय आहे आणि या ॲक्ट संदर्भात आदरणीय बाळासाहेबांनी काय भूमिका मांडलेली आहे आणि याचे परिणाम हे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि जनतेवर काय होणार आहेत हे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट म्हणजे इस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला. तो भारताच्या ऊर्जा धोरणातील गंभीर परिस्थितीची जाणीव करून देणारा आहे. आखाती देशांमध्ये वाढत चाललेला तणाव आणि संभाव्य युद्धस्थितीमुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर केलेली टीका ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी आणि व्यापक अर्थाने अभ्यासपूर्ण मानली जात आहे. भारताची ऊर्जा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयातीवर आधारित आहे. विशेषतः आखाती देशांकडून येणाऱ्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूवर भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. जागतिक पातळीवर संघर्षाची शक्यता वाढत असताना आवश्यक गॅस साठा उभारणे, पर्यायी पुरवठा मार्ग निर्माण करणे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे ही कोणत्याही जबाबदार सरकारची प्राथमिक जबाबदारी असते. अनेक वर्ष आत्मनिर्भरतेची भाषा केली जात असली तरी ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक ठोस नियोजन झालेले दिसत नाही, अशी टीका ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलेली आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आयातीचे स्रोत विविध ठेवणे अत्यंत मानले जाते. पण अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे यांसारख्या देशांकडून नैसर्गिक वायू आयात करण्याच्या शक्यता उपलब्ध असतानाही त्या पुरेशा प्रमाणात विकसित करण्यात आल्या नाहीत, अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. जागतिक पुरवठा साखळी अस्थिर होत असताना पर्यायी स्रोतांवर लक्ष देणे अत्यंत गरजेचं असते. ऊर्जा धोरणातील ही दुर्लक्षता किंवा आजच्या या संकट काळात अधिक स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारतात 1968 साली इस्मा कायदा लागू करण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा खंडित होऊ नयेत यासाठी हा कायदा वापरला जातो. सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, रुग्णालये, दळणवळण, बँकिंग तसेच पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खत उत्पादनाशी संबंधित उद्योग या कायद्याच्या कक्षेत येत असतात. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामावर अनुपस्थित राहणे किंवा अतिरिक्त काम नाकारणे मर्यादित केले जाऊ शकते, जेणेकरून जनतेसाठी आवश्यक सेवा अखंड सुरू राहील. पेट्रोलियम क्षेत्रात इस्मा लागू होणे ही स्वतःमध्ये गंभीर बाब मानली जात आहे, कारण ऊर्जा पुरवठ्याची साखळी तणावाखाली असल्याचे हे संकेत मानले जातात. गॅस टंचाई वाढल्यास त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान व मध्यम व्यवसायांवर होत असतो. ढाबे असतील, रेस्टॉरंट्स असतील, केटरिंग सेवा आणि हॉस्पिटॅलिटी या हे क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावर एलपीजीवर आधारित असते. आता विवाह सोहळे येत आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत आणि विविध सामाजिक समारंभ जे असतात त्यामध्ये देखील गॅसवर चालणाऱ्या केटरिंग व्यवसाय जो असतो त्याच्यावर देखील याचा परिणाम होतो. आता देशभरातील लाखो ऑटो आणि टॅक्सी चालक सीएनजी किंवा एलपीजीवर अवलंबून असतात. ज्यावेळेस गॅस दरवाढ किंवा पुरवठा कमी झाला तर त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. खत उद्योगासाठी नैसर्गिक वायू हा अत्यंत महत्वाचा कच्चा माल असल्यामुळे त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होऊ शकतो. खत उत्पादनावर परिणाम झाल्यास शेती खर्च वाढतो. त्याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतीवर होतो आणि त्यामुळे ऊर्जा संकटाचे परिणाम फक्त उद्योगांपुरते असतात का, तर नाही, तर ते सर्वसामान्यांच्या जीवनासोबत थेट जोडलेले असतात. आणि याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ऊर्जा धोरणाच्या स्वायत्ततेचा प्रश्न उपस्थित केला. जागतिक राजकारणात वाढणारा तणाव विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्षाची शक्यता याचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत देशाने दीर्घकालीन आणि स्वायत्त ऊर्जा धोरण उभारणे किती महत्वाचं आहे किंवा किती आवश्यक आहे हे समजते. ऊर्जा आता हा फक्त औद्योगिक किंवा आर्थिक विषय नाही, तो सामाजिक न्यायाशी सुद्धा जोडलेला आहे. तर कसा, कारण इंधन आणि गॅस महाग झाल्यास सर्वाधिक फटका बसणार आहे तो गरीब मध्यमवर्गीय समाजांना. त्यामुळे ऊर्जा धोरणामध्ये मूल्यमापन करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होणारा परिणाम हा केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे. या संदर्भात आंबेडकर म्हणतात की मुद्दे जे आहेत आंबेडकरांचे ते म्हणतात की ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नावर व्यापक चर्चा घडवून आणायला हवी असं त्यांना म्हणायचंय आणि ते खूप महत्वाचं ठरणार आहे असं त्यांच्या या मुद्द्यांमधून दिसतंय. तर इस्मा या कायद्याचे परिणाम हे भारतावर अतिशय आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप गंभीररित्या पडणार हे यामधून दिसत आहे.
आणि याच प्रश्नाला घेऊन आदरणीय बाळासाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्वायत्तता किती महत्त्वाची आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये हे देखील त्यांनी मांडलेलं आहे आणि नक्कीच हे प्रश्न भारत सरकार किंवा केंद्र सरकार विचारात घेईल अशी अपेक्षा बाळगूयात. जय भीम. धन्यवाद.